विद्यार्थी मित्र, आपण प्रदूषण म्हणजे पोल्युशन या पाठामध्ये प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषण कोणकोणत्या कारणामुळे होतं, प्रदूषण होण्यासाठी कारणीभूत असणारा घटक म्हणजे प्रदूषक, प्रदूषकांचे दोन वेगवेगळे प्रकार, मानवनिर्मित प्रदूषक आणि नैसर्गिक प्रदूषक. त्यापैकी सर्वात हानिकारक प्रदूषक हे मानवनिर्मित प्रदूषक, जी कारखान्यामधून तयार होतात, स्वयंचलित वाहनाच्या धुरामधून तयार होतात किंवा अनेक मानवी कृतींमुळे तयार झालेल्या प्रदूषकांना कृत्रिम प्रदूषक म्हणतात. आणि ही सर्वात हानिकारक असतात, कारण यांच्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अत्यंत भयंकर किंवा भयानक असतो, विध्वंसकारी असतो. आणि म्हणून सगळे पर्यावरणीय प्रश्न का निर्माण झाले, तर या सगळ्यांच्या पाठीमागं दिवसेंदिवस वाढत चाललेला मानवाचा हस्तक्षेप म्हणजे आपला हस्तक्षेप. आणि आपल्याचमुळे हे जर प्रश्न निर्माण झाले असले तर हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मग कोणाची असेल, दुसरा कोण येणार आहे का हे सगळे तयार झालेले प्रश्न सोडवण्यासाठी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. हे प्रश्न जर आपल्यामुळे निर्माण झाले असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आपणच उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण हा पोल्युशन किंवा प्रदूषण हा पाठ अभ्यासतोय. या पाठामध्ये आतापर्यंत आपण हवेच्या प्रदूषणाबद्दल अभ्यासलं. हवेचं प्रदूषण म्हणजे काय, हवेच्या नैसर्गिक घटकांव्यतिरिक्त इतर दूषित वायू हवेमध्ये मिसळल्यानंतर हवेची गुणवत्ता बिघडते. ही हवेची गुणवत्ता बिघडल्यानंतर जो होणारा परिणाम असतो त्या परिणामाला आपण हवेचं प्रदूषण म्हणतो. मग हवेमध्ये नैसर्गिक घटक कोणते आहेत? नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21% आणि इतर वायू 1%. हे असं 100% हवेचं समांगी मिश्रण तयार झालं. आणि या 1%मध्येच बाकीचे सगळे घटक आहेत. हायड्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे, धुलीकण आहे, धूर आहे, धुकं आहे आणि हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन या सगळ्यांची मिळून हवा तयार होते. परंतु दिवसेंदिवस हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. आणि विशेष गेल्या 100 वर्षाचा जर विचार केला तर गेल्या 100 वर्षामध्ये वाढलेलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण लक्षणीय आहे आणि त्या सर्वांचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. म्हणून हवेचं प्रदूषण घडून येते. आता आज अभ्यासणार आहोत आपण हवेच्या प्रदूषणाचे परिणाम. आतापर्यंत आपण कारणांचा परामर्श घेतला. कोणकोणती कारणे आहेत हवेच्या प्रदूषणांची या सगळ्यांबद्दल आपण अभ्यासलं. नैसर्गिक, मानवनिर्मित, कारखाने, स्वयंचलित वाहनं, मानवी कृती, आपले सण समारंभ उत्सव साजरा करण्याच्या चुकीच्या पद्धती आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला माणसाचा वातावरणामधला हस्तक्षेप, पर्यावरणामधला हस्तक्षेप, या सगळ्या कारणांचा परिणाम म्हणून अनारोग्य निर्माण झालं, रोगराई पसरली, श्वसनाचे आजार निर्माण झाले, कर्करोगासारखे आजार आपल्यामध्ये नव्हते, ग्रामीण भागामध्ये तरी नव्हते, आता ते आले. डायबिटीज सारखे, मधुमेहासारखे आजार, हे सगळा आपली जीवनशैली बदलल्याचा परिणाम आहे. आणि म्हणून आता याचे भयंकर परिणाम आपल्याला दिसत आहेत. गेल्या काही दिवसामध्ये आलेला हा कोविड-19 फक्त आणि फक्त पर्यावरणीय प्रश्न गंभीर झाल्यामुळं माणसाची रोगप्रतिकारक क्षमता त्या रोगप्रतिकारक क्षमता घटली आणि घटलेल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा परिणाम म्हणून हा विषाणू, या विषाणूने डोकं वर काढले. आज पूर्ण जगाला यानं जखडून ठेवलेले, बांधून ठेवलेले. आपण सगळे हतबल आहोत म्हणून लपून आपण आपापल्या घरामध्ये बसलेलो आहोत. सुरुवातीला वाटलं आपल्याला एक दिवस बसायचे, नंतर वाटलं 15 दिवसासाठी आपण घरात लपून बसायचे. पण गेली 6-7 महिने झालं तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि मी पण माझ्याच घरामध्ये, आपण सगळे आपापल्या घरामध्ये. रोज सांगितलं जातं घरीच राहा, सुरक्षित राहा आणि बाहेर येताना तोंडाला मास्क बांधा किंवा रुमाल बांधा. हा सगळा परिणाम कशाचा? वातावरणामध्ये पर्यावरणीय प्रश्न म्हणजे प्रदूषण निर्माण झाले. आणि हे प्रदूषण निर्माण करण्यासाठी कारण कोण आहेत? आपण म्हणतो अमुक एका देशानं हा विषाणू इकडं आणून सोडला, आणि तिथं पण माणसंच आहेत. मानवी कृतीमुळे तयार झालेला हा परिणाम आहे. ही बाब जर आपण विचारात घेतली तर दिवसेंदिवस आपण ज्याला विकास म्हणतो, आपण ज्याला अर्थव्यवस्था म्हणतो, हा विकास आणि ही अर्थव्यवस्था आपल्याला खड्ड्यात घालणारी आहे. आणि मग हा विकास गरजेचा आहे का? ही अर्थव्यवस्था आपल्या जिवंत राहण्यासाठी कारणीभूत आहे का? जे आपल्या जिवंत राहण्यावरच मुळावर उठतंय त्याच्याच, मग अशा अर्थव्यवस्थेचा आणि अशा विकासाचा आपल्याला का हव्यास असावा? तर हे सगळे प्रश्न निर्माण झाले
प्रदूषणामुळं, हवेच्या प्रदूषणामुळं. मग वनस्पतींवर होणारे परिणाम काय आहेत, प्राण्यांवर होणारे परिणाम काय आहेत, त्याबद्दल जर आपण विचार केला तर वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. आणि प्रकाश संश्लेषण करणे म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. सगळ्या हिरव्या वनस्पती त्यांच्यामध्ये हरित लोक असतात आणि हिरव्या वनस्पती प्रकाशाच्या सानिध्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. यासाठी वनस्पतींच्या पानांवर जी पर्णरंध्र असतात, स्टोमाटाज, लहान लहान छिद्र असतात, अतिसूक्ष्म छिद्र. परंतु दिवसेंदिवस वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे, विषारी वायूंचं प्रमाण वाढत आहे आणि हे सगळे विषारी वायू वनस्पतींच्या पानांवरची पर्णरंध्र बुजण्यासाठी कारण ठरत आहेत. वनस्पतींना प्रकाश संश्लेषण करता येत नाही. किती मोठा भयानक आणि भयंकर विध्वंसकारी परिणाम आहे. जर हिरव्या वनस्पतींनी प्रकाश संश्लेषण केलं नाही तर ते त्यांचं अन्न तयार करणार नाहीत आणि त्यांनी त्यांचं अन्न जर तयार केलं नाही तर आपण वनस्पतींना खाऊन आपल्या अन्नविषयक गरज भागवतो आणि आपल्याला खाऊन आणखीन कोणीतरी त्यांच्या अन्नविषयक गरज भागवत असतं. म्हणजे हिरव्या वनस्पती उत्पादकांची भूमिका निभावतात. उत्पादक, प्राथमिक भक्षक किंवा शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राण्यांना खाणारे उच्च मांसाहाऱ्यांचं नंतर विघटन आणि विघटन झाल्यानंतर विघटक ही महत्वाची भूमिका बजावतात. निसर्गामध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका अतिशय महत्वाची असते. हे सूक्ष्मजीव उच्च मांसाहारी प्राण्यांना हे विघटक मातीमध्ये मिसळण्याचं काम करतात आणि मातीमध्ये मिसळल्यानंतर परत त्याच मातीमध्ये, त्याच जमिनीमध्ये वनस्पती उगवतात आणि हे चक्र विरत चालू असतं. हे नैसर्गिक चक्र आहे आणि या नैसर्गिक चक्रामध्ये बाधा येते हवेचं प्रदूषण झाल्यामुळे. वनस्पतींच्या पानांवरची पर्णरंध्र बुजायला लागलेली आहेत आणि याचा परिणाम म्हणून वनस्पतींची वाढ खुंटली, वनस्पतींची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली. वनस्पती ज्या उत्पादक होत्या निसर्गामधल्या त्यांची उत्पादन क्षमता घटत चाललेली आहे आणि आपण त्यांची उत्पादन क्षमता घटत चालली आहे म्हणून काय करतो, रासायनिक खत घालतो, त्याला कीटनाशकांचा मारा करतो, कीटकनाशकांचा मारा करतो. या सगळ्यांचा ऍडव्हर्स इफेक्ट होतोय, विपरीत परिणाम होतोय. म्हणजे दिवसेंदिवस हे प्रश्न या पद्धतीनं जटिल आणि गुंतागुंतीचे बनत चाललेले आहेत. जसं हे वनस्पतींचं होतं त्याचबरोबर या सगळ्यांचा परिणाम म्हणून वनस्पतींमधून जी उत्पादनं तयार होत आहेत ती उत्पादनं दर्जाहीन तयार होऊ लागलेली आहेत. आपण जे अन्न खातो, आपण जी फळं खातो, त्या सगळ्या अन्न पदार्थांमध्ये, फळांमध्ये विषारी घटकांचा अंतर्भाव झालेला आहे. आपण अतिरिक्त कीटकनाशकांचा मारा केला, रासायनिक खतांचा बेसुमार वापर चालू आहे. कारण उत्पादनं वाढवायची आहेत. का वाढवायची आहेत उत्पादनं? तर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला सगळा अन्नधान्याचा पुरवठा झाला पाहिजे, सगळ्यांना खायला मिळालं पाहिजे, जगण्यापुरतं मिळालं पाहिजे. याच्यापेक्षा सगळे मोठे झाले पाहिजेत. सगळ्यांची खाण्याची गरज तर भागवण्याची क्षमता आहे निसर्गाकडं, परंतु यापेक्षा जास्त सगळ्यांनी खाल्लं पाहिजे आणि सगळ्यांचा आकार वाढला पाहिजे. वारंवार आपण टाइमपास म्हणून खातो, टाइमपास म्हणून खाणं ही गरज आहे का? या सगळ्यांचा विचार केला तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला उमगतील आणि या प्रश्नांची उत्तरं जर उमगली तर आपल्याला हे काही प्रश्न कमी करण्यासाठीची सद्बुद्धी सुचेल, विचार येतील डोक्यामध्ये. आपण जर या सगळ्यांचा विचारच केला नाही, आपण परंपरेनं ज्या बदललेल्या, आपली परंपरा अशी नव्हती, सण समारंभ उत्सव साजरे करण्याची पद्धती अशी नव्हती, जेवणा खाण्याच्या वेळा निश्चित होत्या. बघा ग्रामीण भागामध्ये सकाळी लवकर न्याहारी करायचे, नाश्ता नावाची गोष्टच नव्हती, न्याहारी असायची. आता नाश्ता आला, नाश्ता म्हणजे टाइमपास, ब्रेड, बिस्किट, पिझ्झा, चॉकलेट, हे सगळं काय आपल्याला रोग निर्माण करणारी हे सगळी उत्पादन आहेत आणि या सगळ्यांची गरज आपल्याला नसते. सकाळचं जेवण राजासारखं असायला पाहिजे, म्हणजे भरपूर जेवलं पाहिजे, सकाळी लवकर न्याहारी. आता याच्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं, लवकर उठलं तर भूक लागेल. आपली सकाळ माहीतच नसते, कधी पक्ष्यांचा किलकिलाट पाहायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. निसर्गामध्ये काय काय घडामोडी घडतात. सकाळी सूर्य कसा उगवतो, सूर्याची सुंदर प्रकाश किरणं कशी पृथ्वीवर येतात आणि ह्या कोळ्या सूर्यप्रकाशामध्ये काय असतं हे कधी तरी आपण याचा अनुभव घेतला पाहिजे. निसर्गामध्ये वाहणारी, खळखळ वाहणारी नदी, निर्झर हे आपल्या डोळ्यांनी आपण पाहिलं पाहिजे. दिवसेंदिवस आपण याला पोरके होत चाललेलो आहोत. पावसाचं प्रमाण कमी झालं, पाऊस चित्रामध्ये पाहावा लागतो की काय, अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मराठवाड्यामधल्या आणि विदर्भामधल्या मंडळींवर आला. म्हणजे हे सगळे प्रश्न का निर्माण झालेत याचा जर थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर दिवसेंदिवस वाढत चाललेला माणसाचा पर्यावरणामधला हस्तक्षेप आणि याची सगळ्यांची परिणिती म्हणून हे पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले. त्याचबरोबर प्राण्यांवर काय परिणाम झाले,
जसं वनस्पतींवर परिणाम झाले त्याच पद्धतीनं प्राण्यांवर देखील याचे परिणाम झाले. वनस्पतींना प्रकाश संश्लेषण करता येत नाही, वाढ खुंटली, झाडाची पानं करपायला लागली, पिवळी पडायला लागली, अकाली पान गळती झाली. अकाली जर पानं गळून पडली तर वनस्पतींना अन्न तयार करता येणार नाही, कारण अन्न तयार करण्यासाठी उपयुक्त साधन आहे वनस्पतींचं. आता जसं वनस्पतींमध्ये तसंच प्राण्यांमध्ये देखील, प्राण्यांना काय झालं, श्वासाचे आजार निर्माण झाले, श्वसनासंबंधीचे विकार, श्वास घेता येत नाही, वातावरणामध्ये मुक्त आणि मुफ्त असणारा हा ऑक्सिजन घेण्यासाठीची नैसर्गिक यंत्रणा आपल्याला निसर्गानं प्रदान केलेली आहे आणि तीही मोफत. आणि याच्यामध्ये अडथळे निर्माण झाले म्हणजे श्वसनासंबंधीचे आजार, दमा किंवा ॲलर्जी सारखे विकार निर्माण झाले. हवेचं प्रदूषण झाल्यामुळे हवेमध्ये कण स्वरूपामध्ये कार्बन, सल्फर किंवा इतर पर्यावरणीय प्रदूषण करणारी प्रदूषक म्हणजेच परागकण, धुलीकण हे सगळे वातावरणामध्ये पसरल्यामुळे श्वसन संस्थेमध्ये अडथळा निर्माण झाला आणि श्वासाचे आजार निर्माण झाले. त्याचबरोबर आता आलेला हा कोविड-19 हा कशाचा दर्शक आहे? हा काय सांगतो आपल्याला? आपली श्वसन संस्था बंद करणारा आजार आहे हा. श्वास घेता येत नाही म्हणून व्हेंटिलेटरवर आपल्याला ठेवावं लागतंय. निसर्गाकडे असणारा हा मोफत ऑक्सिजन, याची काही किंमत आहे का? आपल्याला कळतच नाही याची किंमत. याची किंमत कळली पाहिजे तर पर्यावरणीय प्रश्नांची दाहकता आपल्या लक्षात येईल, याचं गांभीर्य आपल्याला समजून येईल. अन्यथा आपण वेंधळ्यासारखं वागतो आणि त्याच पद्धतीनं आपल्या ज्या कृती आहेत पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या त्या आपण करत राहतो. याबद्दल आपल्याला कधीच काही वाटत नाही. हे कधीतरी काहीतरी आपल्याला वाटायला हवं. जसे श्वसनावर परिणाम होतात तसे त्वचेवर देखील परिणाम होतात. हवा प्रदूषणाचा परिणाम त्वचेवर होतो, हवा प्रदूषणाचा परिणाम डोळ्यावर होतो, हवा प्रदूषणाचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होतो. बघा, लहानपणीच आता सगळ्यांचे केस पांढरे झाले, आमचे तर गेले निघून. म्हणजे हे सगळे दुष्परिणाम कशाचे आहेत? वातावरणाच्या प्रदूषणाचे परिणाम आहेत. आणि दिवसेंदिवस हे प्रदूषण वाढते. मग कोणी एक माणूस हे प्रदूषण रोखू शकेल काय? कोणी एकानं ठरवलं आता मी सगळं प्रदूषण थांबवणार आहे, कोणीच थांबवू शकत नाही. सर्वात मोठी शक्ती जरी असली आपली जगामधली, तिनं जरी ठरवलं तरी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो सर्वात मोठी शक्ती, खरं तर ती शक्ती नाही. अजिबात त्याला महाशक्ती वगैरे म्हणण्याचं आपण धाडस करू नये. पर्यावरणीय प्रश्नांची दाहकता जर आपल्याला समजली तर ज्याच्या हे लक्षात येतं की ह्या निसर्गामुळे आपण जिवंत आहोत, खरं तर हा मोठा विचार ज्याला समजतो ती सर्वात मोठी शक्ती असते. आणि आपण दिवसेंदिवस अमेरिका किंवा तत्सम पाश्चात्य राष्ट्रांचं अनुकरण करत चाललो आहोत. जिथं इंधनाचा खप जास्त आहे तिथं पर्यावरणीय प्रश्न जास्त आहेत. तिथंच हा कोविड-19 यानं मृत्यूचं तांडव निर्माण केलं आणि लोकांना सळो की पळव करून सोडलेलं आहे. कुठं लपून बसलेत सगळेजण. या सगळ्यांचा विचार करा. तुम्ही तुमच्या घरात, मी माझ्या घरी, आणि किती दिवस आपण घरामध्ये राहू. मग हे घरातून बाहेर यायचं असेल, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, निसर्ग डोळे भरून पाहायचा असेल, हा निसर्गामध्ये दिलेला ऑक्सिजन आपल्याला घ्यायचा असेल, इथल्या पाण्याचा आपल्याला उपभोग घ्यायचा असेल, निसर्ग नक्की देण्यासाठी समर्थ आहे. ही पृथ्वी, महात्मा गांधींनी म्हटलं होतं की पृथ्वी आपल्या सर्वांच्या गरजा भागवण्यासाठी नक्की पुरणार आहे, परंतु ती आपल्या हव्यासाला मात्र कधीही पुरणार नाही. म्हणजे माणसानं हव्यास सोडला पाहिजे. आणि आपल्या गरजा काय आहेत? कारखान्यामध्ये तयार होणारी उत्पादनं ही आपली कधीच गरज नव्हती, नाही आणि यापुढेही कधी नसणार आहे. आपली गरज काय? फक्त आणि फक्त अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, या गरजा. आणि मग मर्यादित गरजा जर आपण ठेवल्या, हव्यास न करता आपण गरजेपुरतं कारखान्यात तयार होणारी उत्पादनं 100% वापरणं बंद करा असं म्हटलं तर आपल्याला ते जड जाणार आहे. मग कमी तर करता येतील, आपण कमी करण्याचा विचार केला पाहिजे. आपण किती वस्तूंची खरेदी केली पाहिजे, या सगळ्या बाबी जर आपण विचार करून केल्या तर काही अंशी पर्यावरणीय प्रश्नांची दाहकता कमी होईल. आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, या हवेचं प्रदूषण किंवा पृथ्वीसाठी ओझोन, या ओझोनचं संरक्षण आच्छादन आहे, एक कव्हरिंग आहे ओझोनचं. याचं महत्व काय? पृथ्वीवर वातावरण आहे म्हणजे पृथ्वीवर वातावरण आहे म्हणजे हवेचं थर आहे, हवेचा थर आहे, हवेच्या थराच्या वर तपांबर आहे आणि तपांबराच्या वर स्थितांबर आहे. 50 किलोमीटर पृथ्वीपासून स्थितांबर आहे आणि स्थितांबराच्या खालच्या बाजूला मध्ये ओझोनचं संरक्षणात्मक तिथे एक आपल्याला कव्हरिंग आहे, कवच आहे. काय करतो हा ओझोन? सूर्यापासून येणारी अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर कमिंग फ्रॉम सन, इफ दे आर डायरेक्टली फॉल ऑन अर्थ देन हार्मफुल और ऍडव्हर्स इफेक्ट आर हॅपन. कुठं? पृथ्वीवर हे सगळे दूषित परिणाम होणार आहेत. काय होणार आहे?
हे सूर्यापासून येणारी अतिनील किरण जर ओझोनच्या शिवाय पृथ्वीवर आली तर इथल्या वनस्पतींची पानं करपतील, माणसांना त्वचेचे आजार होतील आणि कर्करोगासारखे आजार होतील, केस गळतील, प्राणी वनस्पती यांच्या अन्नसाखळ्या विस्कळीत होतील आणि ही अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे अतिनील प्रारण जर पृथ्वीवर आली तर या सर्वांचा विध्वंसकारी परिणाम होणार आहे. आणि म्हणून हे ओझोनचं आवरण आपण जपायला पाहिजे. कशामुळे हा ओझोनचा क्षय होतोय? दिवसेंदिवस आपल्या घरामध्ये आपण फ्रीज वापरतो किंवा एसीचा आपल्याला हव्यास आहे, आपल्याला एसी असा वाटतो. विमानाच्या धुरामधून बाहेर पडणारा जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, हा क्लोरोफ्लोरोकार्बन, त्याचबरोबर नायट्रस ऑक्साईड, मिथेन यासारखे वायू, कार्बन डायऑक्साईड, हे सगळे वायू या ओझोनला बाधा आणणारे वायू आहेत. म्हणजे हा ओझोनचा थर टिकणं गरजेचं आहे. कशासाठी? आपल्या जिवंत राहण्यासाठी. आपण ओझोनचं संरक्षण केलं पाहिजे. मग आपल्याला कोणत्या कृती टाळता येतील याबद्दल जरा विचार करा. म्हणजे ओझोनचा क्षय थांबेल. ओझोनचा ऱ्हास हा एक हवेच्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम आहे. जसं वनस्पतींवर परिणाम होतात, प्राण्यांवर होतात, तसं ओझोनच्या थराला देखील भगदाड पडायला लागलेले. डिप्लिशन ऑफ ओझोन नावाची संकल्पना निर्माण झाली. कशामुळं? या सगळ्या दूषित घटकांमुळं.